ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद भागवत महापुराणम स्कंध 3. अध्याय 1. उद्धव आणि विदुर यांची भेट. श्री शुक म्हणाले, जी गोष्ट तू विचारलीस तीच सुखसमृद्धीयुक्त असे घर सोडून वनात गेलेल्या विदुराने पूर्वी भगवान मैत्रेय यांना विचारली होती. जेव्हा पांडवांचे सल्लागार सर्वेश्वर भगवान श्रीकृष्ण हस्तिनापूरला गेले होते, तेव्हा ते दुर्योधनाच्या महालात जाण्याऐवजी आपलेच घर समजून विदुराच्या घरी गेले होते. राजा परीक्षिताने विचारले, प्रभो, भगवान मैत्रेय यांची विदुराशी भेट कोठे झाली आणि केव्हा त्यांचा संवाद झाला ते आपण आम्हाला सांगावे. पवित्र हृदयाच्या विदुराने महात्मा मैत्रेय यांना अगदीच काही साधा प्रश्न विचारला नसेल, कारण मैत्रेयांसारख्या साधू शिरोमणींनीही त्याचा आदर केला होता. सूत म्हणाले, राजा परीक्षिताने असे विचारल्यावर सर्वज्ञ शुकदेवांनी अतिशय प्रसन्न होऊन म्हटले ते ऐका. श्री शुकाचार्य म्हणाले, ज्यावेळी अंधराजा धृतराष्ट्राने अन्यायपूर्वक आपल्या दुष्टपुत्रांचे पालन पोषण करतानाच आपला धाकटा भाऊ पांडू याच्या अनाथ मुलांना लाखेच्या घरात पाठवून त्या घराला आग लावून दिली, तसेच ज्यावेळी आपली सून आणि महाराज युधिष्ठिरांची पट्टराणी द्रौपदी हिचे केस भर सभेत दुःशासनाने ओढले, त्यावेळी द्रौपदीच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहत होत्या आणि त्या धारांमुळे तिच्या वक्षस्थळाला लावलेले केशर वाहून जाऊ लागले, तरी सुद्धा धृतराष्ट्राने आपल्या मुलाला त्या कुकर्मापासून अडविले नाही. अन्यायाने द्यूतामध्ये जिंकलेल्या सत्यपरायण आणि सरळ अशा युधिष्ठिराचे राज्य वनातून परतल्यावर अटीप्रमाणे त्याने परत मागितले, परंतु त्याचे वडिलोपार्जित राज्य मोहवश झालेल्या धृतराष्ट्राने त्या अजातशत्रूला परत दिले नाही. महाराज युधिष्ठिराने पाठविल्यामुळे जगद्गुरु भगवान श्रीकृष्णांनी कौरवांच्या सभेत सज्जनांना अमृता समान वाटणारे भाषण केले. त्या म्हणण्याचा धृतराष्ट्राने मुळीच आदर केला नाही, कारण त्याचे सर्व पुण्यच नाहीसे झाले होते ना. नंतर सल्ला मसलतीसाठी जेव्हा विदुराला बोलावले गेले, तेव्हा सर्व मंत्र्यांत श्रेष्ठ अशा विदुराने राजभवनात जाऊन थोरले बंधू धृतराष्ट्राने विचारल्यावर त्याला जो सल्ला दिला त्या सल्ल्याला नीतिशास्त्र जाणणारे लोक विदुर नीती म्हणतात. विदुर म्हणाला, महाराज, आपण अजात शत्रू युधिष्ठिराला त्याचा राज्याचा हिस्सा देऊन टाका. सहन करता न येण्यासारखे आपण केलेले अपराधही ते सहन करीत आहेत. ज्या भीमरूपी नागालाही आपण खूप घाबरता, तो बदला घेण्यासाठी आपल्या छोट्या भावांसह मोठ्या क्रोधाने फुत्कार टाकीत आहे. पांडवांनी भगवान श्रीकृष्णांना आपलेसे करून घेतले आहे. ते यदुवीरांचे आराध्य दैवत यावेळी आपली राजधानी द्वारकापुरी येथे आहेत. पृथ्वीवरील मोठमोठ्या राजांना त्यांनी जिंकून घेतले आहे आणि ब्राह्मण तसेच देवही त्यांच्याच बाजूने आहेत. ज्याचे आपण पुत्र मानून पालन पोषण करीत आहात त्या दुर्योधनाच्या रूपाने तर मूर्तिमान दोषच आपल्या घरात घुसला आहे. हा श्रीकृष्णांचाच द्वेष करणारा आहे. म्हणूनच आपण श्रीकृष्णांना विन्मुख होऊन ऐश्वर्यहीन होऊ लागला आहात. आपल्या कुळाचे कल्याण व्हावे असे आपल्याला वाटत असेल तर आपण ताबडतोब या दुष्टाचा त्याग करा. साधुजन ज्याचे अनुकरण करण्याची इच्छा करीत त्याचे हे म्हणणे ऐकून कर्ण, दुःशासन आणि शकुनी सहित दुर्योधनाचे ओठ क्रोधाने थरथर कापू लागले आणि त्याचा तिरस्कार करीत तो म्हणाला, अरे, या कपटी दासीपुत्राला येथे कोणी बोलावले?
ज्यांचे अन्न खाऊन हा जिवंत आहे त्यांनाच प्रतिकूल होऊन शत्रू पक्षाची बाजू घेत आहे. याला ठार न करता नगरातून ताबडतोब बाहेर हाकलून द्या. बाणाप्रमाणे तीक्ष्ण असे हे कठोर शब्द आपल्या भावादेखत ऐकून ते शब्द मर्मभेदी असूनही विदुराने वाईट वाटून घेतले नाही आणि भगवंतांच्या मायेची महती समजून आपले धनुष्य राजद्वारावर ठेवून तो निघून गेला. कौरवांना पुण्याईने मिळालेला तो महापुरुष हस्तिनापुरातून निघून पुण्य प्राप्त करण्याच्या इच्छेने पृथ्वीवरील भगवत चरणांनी पावन झालेल्या तीर्थक्षेत्री संचार करू लागला, जेथे श्रीहरी अनेक मूर्ती रूपात विराजमान आहेत. जी भगवंतांच्या मूर्तीने सुशोभित अशी तीर्थस्थाने, नगरे, पवित्र वने, पर्वत, लताकुंज, निर्मल पाण्यांनी भरलेल्या नद्या, सरोवरे इत्यादी होत. त्या सर्व ठिकाणी तो एकटाच विहार करीत होता, ज्याच्यामुळे आप्त आपल्याला ओळखू शकणार नाहीत. अशा अवधूत वेशामध्ये तो स्वच्छंदपणे पृथ्वीवर विहार करीत होता. तो शरीराला सुशोभित करीत नसे, पवित्र आणि साधे भोजन करी, शुद्ध वृत्तीने जीवन निर्वाह चालवी, प्रत्येक तीर्थात स्नान करी, जमिनीवर निद्रा करी आणि भगवंतांना प्रसन्न करणाऱ्या व्रतांचे पालन करीत असे. अशा प्रकारे भारतवर्षात फिरत फिरत जेव्हा तो प्रभास क्षेत्रात पोहोचला त्यावेळी भगवान श्रीकृष्णांच्या सहाय्याने महाराज युधिष्ठिर पृथ्वीवर एकछत्री अखंड राज्य करू लागले होते. तेथे त्याने आपल्या कौरव बंधूंच्या विनाशाचे वृत्त ऐकले, जे आपापसांतील कलहामुळे एकमेकांशी लढून नष्ट झाले होते. जसे बांबूंचे जंगल एकमेकांवर घासून पेटलेल्या अग्नीने जळून खाक होते, ते ऐकून तो शोक करीत निमूटपणे सरस्वतीच्या तीरावर आला. तेथे त्याने त्रित, उष्णा, मनु, पृथु, अग्नी, असित, वायू, सुदास, गौ, गुह आणि श्राद्ध देवाच्या नावाने प्रसिद्ध अशा 11 तीर्थांत स्नान करून संबंधितांना तिलांजली दिली. याशिवाय पृथ्वीवर ब्राह्मण आणि देवतांनी स्थापन केलेली भगवान विष्णूंची अनेक मंदिरे होती की ज्या मंदिरांच्या शिखरांवर भगवंतांचे मुख्य आयुध चक्र याचे चिन्ह होते व ज्याच्या केवळ दर्शनाने श्रीकृष्णांचे स्मरण होत होते. अशा मंदिरांचे दर्शन घेतले. तेथून निघून तो धनधान्याने पूर्ण अशा सौराष्ट्र, सौवीर, मत्स्य, कुरु, जांगल आदी देशांत जाऊन काही दिवसांनी यमुना तटावर पोहोचला. जेव्हा तेथे त्याने परम भागवत उद्धवाचे दर्शन घेतले, तो भगवान श्रीकृष्णांच्या विख्यात सेवक आणि शांत स्वभावाचा होता. तो पूर्वीचा बृहस्पतीचा शिष्य होता. विदुराने त्याला पाहून प्रेमाने गाढ आलिंगन दिले आणि त्याला भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे आश्रित असलेल्या स्वजनांचे कुशल विचारले. विदुराने विचारले, पुराण पुरुष बलराम आणि श्रीकृष्ण यांनी आपल्याच नाभी कमलातून उत्पन्न झालेल्या ब्रह्मदेवाची प्रार्थना ऐकून या जगात अवतार घेतला. ते पृथ्वीचा भार उतरविल्यावर सर्वांना आनंद देत आता श्री वसुदेवांच्या घरी सुखाने राहत आहेत ना. प्रिय उद्धवा, आम्हास कुरुवंशीयांचे परम सुहृद आणि जे पित्यांप्रमाणे समान वागणुकीने उदारतापूर्वक पतींसह कुंती आदी आपल्या बहिणींना इच्छिलेल्या सर्व वस्तू देऊन आनंद देणारे पूज्य वसुदेव खुशाल आहेत ना. हे उद्धवा, जो पूर्वजन्मी कामदेव होता आणि ज्याला देवी रुक्मिणीने ब्राह्मणांची आराधना करून भगवंतांकडून प्राप्त करून घेतले, तो यादवांचा सेनापती वीर प्रद्युम्न सुखात आहे ना. सात्वत, वृष्णी, भोज आणि दाशार्य वंशातील यादवांचे अधिपती महाराज उग्रसेन सुखात आहेत ना. त्यांनी राज्य मिळण्याची आशा पूर्णपणे सोडून दिली होती, परंतु कमलनयन भगवान श्रीकृष्णांनी त्यांना पुन्हा राजसिंहासनावर बसविले.
हे उद्धवा, आपले पिता श्रीकृष्ण यांच्याप्रमाणेच सर्व योद्ध्यांमध्ये अग्रगण्य असणारा श्रीकृष्ण पुत्र सांब खुशाल आहे ना? हे पार्वती पुत्र कार्तिक स्वामी होते. अनेक व्रते करून जांबवतीने यांना जन्म दिला होता. अर्जुनापासून रहस्यांसह धनुर्विद्येचे शिक्षण घेतलेला सात्यकी सुखरूप आहे ना? योग्यांनाही दुर्लभ अशी भगवत गती सात्यकीला श्रीकृष्णाच्या सेवेनेच सहज प्राप्त झाली. भगवंतांना शरण गेलेला निर्मल अंतःकरणाचा बुद्धिमान अक्रूर प्रसन्नचित्त आहे ना? तोच अक्रूर श्रीकृष्णांची चरणचिन्हे उमटलेल्या मार्गावरील धुळीत प्रेमाने अधीर होऊन लोळू लागला होता. देवमाता अदितीप्रमाणेच साक्षात भगवान विष्णूंची माता भोजवंशी राजा देवकाची मुलगी देवकी आनंदात आहे ना? जसे तिन्ही वेद यज्ञ विस्तार रूप अर्थाला आपल्या मंत्रांप्रमाणे धारण करतात, त्याचप्रमाणे देवकीने भगवान श्रीकृष्णांना आपल्या गर्भामध्ये धारण केले होते. आपल्या भक्तांच्या कामना पूर्ण करणारे भगवान अनिरुद्ध सुखरूप आहेत ना? त्यांना वेदशास्त्रांचे मूळ कारण आणि चित्त, अहंकार, बुद्धी व मन या अंतःकरण चतुष्टयाच्या चौथ्या तत्वाचा मनाचा अधिष्ठाता समजले जाते. हे उद्धवा, आपले हृदयेश्वर अशा भगवान श्रीकृष्णांचे अनन्य भावाने अनुकरण करणारे रुधिक, सत्यभामेचा पुत्र चारुदेशन, गद इत्यादी सर्वजण सुखरूप आहेत ना? अर्जुन आणि श्रीकृष्ण हे आपलेच दोन्ही हात असल्याचे समजणारे, त्यांच्या सहाय्याने महाराज युधिष्ठिर धर्म मर्यादेचे न्यायपूर्वक पालन करीत आहेत ना? मयसभेमध्ये त्यांचे राजवैभव आणि विजय पाहून दुर्योधनाचा जळफळाट झाला होता. अपराधी लोकांच्या बाबतीत अत्यंत असहिष्णू असलेल्या भीमाने सापाप्रमाणे दीर्घकाल टिकणारा आपला क्रोध सोडला की नाही? जेव्हा तो गदा युद्धात वेगवेगळे पवित्रे घेत असे, त्यावेळी त्याच्या पायांचे आघात धरती सहन करू शकत नसे. ज्याच्या बाणांच्या जाळ्यात झाकले गेलेले आणि भिल्लाचा वेश घेतल्यामुळे कोणालाही ओळखू न येणारे भगवान शंकर प्रसन्न झाले होते, तो सेनापतींचा यश वाढविणारा गांडीव धनुष्यधारी अर्जुन सुप्रसन्न आहे ना? आता तर त्याचे सर्व शत्रू संपले असतील. पापण्या ज्याप्रमाणे डोळ्यांचे रक्षण करतात, त्याप्रमाणेच कुंतीचे युधिष्ठिर आदी पुत्र ज्यांचा नेहमी सांभाळ करतात आणि कुंतीनेच ज्यांचे लालन पालन केले, ते नकुल आणि सहदेव कुशल आहेत ना? ज्याप्रमाणे दोन गरुडांनी इंद्राच्या मुखातून अमृत काढून आणले होते, त्याप्रमाणे या दोघांनी युद्धात शत्रूकडून आपले राज्य जिंकून घेतले होते. अहो, श्रेष्ठ राजश्री पांडूंचा वियोग होऊनही कुंती केवळ या बालकांसाठीच जिवंत राहिली. ज्या महारथी अद्वितीय वीर पांडूने केवळ एक धनुष्य घेऊन एकट्याने चारी दिशांना जिंकल्या होत्या. हे उद्धवा, ज्याने पांडवांच्या रूपाने आपल्या परलोकवासी भाऊ पांडूचा द्वेष केला आणि आपल्या मुलांच्या होकारात होकार मिळून आपला हितचिंतक असलेल्या मला घराबाहेर घालवून दिले, तो धृतराष्ट्र अधपतनाकडे जात आहे. हे पाहून मला फार वाईट वाटले, परंतु मला या गोष्टीचे बिलकुल आश्चर्य वाटत नाही. जगद्विधाता भगवान श्रीकृष्णच मनुष्यासारख्या लीला करून लोकांची मनोवृत्ती भ्रमित करतात. मी तर त्यांच्याच कृपेने त्यांचा महिमा पाहत इतरांपासून दूर राहून आनंदाने विहार करीत आहे. जरी कौरवांनी अपराध केले असले तरी भगवंतांनी त्यांची अशासाठी उपेक्षा केली की त्यांच्या बरोबरीने जे दुष्ट राजे धन, विद्या आणि जातीच्या मदाने अंध होऊन कुमार्गाने जात होते आणि वारंवार आपल्या सैन्याच्या बळावर पृथ्वीचा थरकाप उडवीत होते, त्यांनाही मारून आपल्याला शरण आलेल्यांचे दुःख ते नाहीसे करू इच्छित होते. उद्धवा, भगवान श्रीकृष्ण जन्म आणि
कर्मरहित आहेत, तरी सुद्धा दुष्टांचा नाश करण्यासाठी आणि भक्तांना आपल्या जवळ आणण्यासाठी त्यांची दिव्य अशी जन्मकर्मे होतात. नाहीतर दुसरा असा कोण आहे की जो गुणांच्या पलीकडे गेलेला असूनही या कर्मबंधनात पडू इच्छेल. म्हणून मित्रा, ज्यांनी अजन्म असूनही आपल्याला शरण आलेले सर्व लोकपाल आणि आज्ञाधारक भक्त यांचे कल्याण करण्यासाठी यदू कुळात जन्म घेतला आहे, त्या पवित्र कीर्ती श्रीहरींच्या कथा मला ऐकव. अध्याय 1 समाप्त.